चुलता चांगला आहे का जळका आहे हे अशी ओळखा. मुद्दा पहिला, चुलत्याची वागणूक घरात कशी आहे यावरून तो चांगला आहे की जळका आहे हे ओळखा. चुलता चांगला आहे की जळका हे ओळखायचं असेल तर सर्वात आधी त्याची घरातली वागणूक नीट पाहिली पाहिजे. कारण घरात माणूस मुखवटा घालून फार काळ वावरू शकत नाही. जो चुलता घरात सतत टोमणे मारतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण करतो, आई वडिलांचा सन्मान न करता त्यांच्याशी उद्धटपणे बोलतो, भावाच्या संसारात सतत नाक खुपसतो, घरात शांतता असली तरी मुद्दाम एखादा विषय काढून तणाव वाढवतो, असा माणूस हळूहळू घर जाळणारा ठरतो. याउलट जो चुलता घरात संयम ठेवतो, मोठ्यांशी नम्रतेने बोलतो, भावाच्या निर्णयात आदर दाखवतो, मतभेद असले तरी भांडण न करता शांतपणे मांडतो, घरात हसत खेळत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो चांगला चुलता असतो. चांगला चुलता कधीही घरातील एखाद्याला कमी लेखत नाही. तो सल्ला देतो पण आदेश देत नाही, मदत करतो, उपकाराची भाषा करत नाही. त्यामुळे घरात त्यांची उपस्थिती शांतता निर्माण करते की तणाव वाढवते यावरूनच त्याचा खरा स्वभाव उघड होतो. मुद्दा तिसरा, चुलता लोकांसमोर घरातील गोष्टी कशा सांगतो यावरून त्याची नियत ओळखा. चुलता चांगला आहे की जळका आहे हे समजण्यासाठी तो बाहेरच्या लोकांसमोर घरातील गोष्टी कशा मांडतो हे फार महत्त्वाचं असतं. जो चुलता गावात नातेवाईकांमध्ये ओळखीच्या लोकांसमोर घरातील वाद, भांडण, आर्थिक अडचणी, भावा बायकोचे मतभेद उघडपणे सांगतो, घराची बदनामी करतो, भावाला कमी लेखतो, स्वतःला मोठं दाखवतो, असा माणूस घरात नाही तर घर जाळणारा असतो. कारण ज्याला घराची इज्जत महत्त्वाची असते तो घरातील गोष्टी घरातच ठेवतो. चांगला चुलता कधीही घरातील कमकुवत गोष्टी बाहेर नेऊन सांगत नाही. उलट लोकांसमोर घराचं चांगलं चित्र मांडतो, घरातील सदस्यांचा मान राखतो, भावाच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करतो. त्यामुळे चुलता घराबाहेर कसा बोलतोय लक्षात ठेवलं तर त्याचा खरा चेहरा समोर येतो. मुद्दा चौथा, संकटाच्या वेळी चुलता कसा वागतो यावरून त्याची खरी परीक्षा ओळखा. सुखाच्या वेळी सगळेच गोड बोलतात, पण संकटाच्या वेळी चुलता कसा वागतो यावरून तो चांगला आहे की जळका आहे हे स्पष्ट होतं. घरात आजारपण आलं, आर्थिक अडचण आली, समाजात एखादा प्रश्न उभा राहिला, अशा वेळी जो चुलता बाजूला उभा राहून तमाशा पाहतो, मदत न करता दोष देतो, आधीच पडलेल्या माणसावर अजून ओझं टाकतो, तो जळका असतो. अनेकदा असे चुलते संकटात भावाला एकटं पाडतात आणि नंतर त्याच संकटाचं उदाहरण देऊन त्याला कमी लेखतात. याउलट चांगला चुलता संकटात पुढे येतो, मदतीचा हात देतो, शब्दाने धीर देतो, शक्य असेल तिथे आधार बनवतो, भावाला खचू देत नाही. संकटात उभा राहणारा माणूस खरा आपला असतो आणि संकटात पळ काढणारा किंवा डिवसणारा हा कधीच चांगला नसतो. मुद्दा पाचवा, चुलता स्वतःच्या फायद्यासाठी घरातील नात्यांचा वापर करतो का हे तपासा. चुलता जळका आहे की चांगला आहे हे समजण्यासाठी त्याची स्वार्थी वृत्ती ओळखणं फार गरजेचं आहे. जो चुलता प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा पाहतो, भावाच्या कष्टावर स्वतः नाव कमवतो, भावाच्या जमिनी पैशावर डोळा ठेवतो, भावाच्या मुलांच्या भविष्यातही हस्तक्षेप करून स्वतःची सत्ता चालवतो, असा माणूस मनातून जळलेला असतो. तो घरातील नात्यांचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतो. चांगला चुलता मात्र स्वतःचा फायदा बाजूला ठेवून घराचं भलं पाहतो, भावाच्या प्रगतीत आनंद मानतो, त्याच्या यशाचा हेवा करत नाही, उलट त्याला पुढे जाण्यासाठी पाठिंबा देतो. त्यामुळे चुलता मदत करताना अपेक्षा ठेवतो की निखळ मनाने करतो हे पाहिलं तर सत्य समजतं. मुद्दा सहावा, चुलत्यामुळे घरात शांतता वाढते की वाद वाढतात यावरून अंतिम निर्णय घ्या. शेवटी एकच मोठं मापदंड आहे, चुलत्याची उपस्थिती घरात शांतता निर्माण करते की सतत वाद, गैरसमज, तणाव निर्माण करते. जर चुलता जवळ असताना घरात सतत कुजबूज, संशय, भांडण, मनमुटाव वाढत असतील, नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होत असेल, भावनांमध्ये विश्वास कमी होत असेल तर समजून घ्या की तो चुलता जळका आहे. कारण चांगला माणूस जिथे जातो तिथे शांतता घेऊन जातो. चांगला चुलता घर जोडतो, जळका चुलता घर फोडतो. हा नियम कधीही बदलत नाही. यामुळे भावनिक न होता वास्तव पहा, अनुभवातून शिका आणि चुलता चांगला की जळका याचा निर्णय स्वतःच्या डोळ्यांनी घ्या. मुद्दा सातवा, चुलता भावाच्या प्रगतीकडे आनंदाने पाहतो की आतून अस्वस्थ होतो हे ओळखा. चुलता चांगला आहे की जळका आहे हे ओळखण्याचा फार सूक्ष्म पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भावाच्या प्रगतीकडे तो कसा पाहतो. भावाची नोकरी चांगली झाली, व्यवसाय वाढला, समाजात मान मिळाला,
मुलं शिकून पुढे गेली, घर बांधलं, गाडी घेतली, अशा वेळी जो चुलता मनापासून आनंद व्यक्त करतो, कौतुक करतो, पुढे अजून वाढ व्हावी अशी शुभेच्छा देतो, तो चांगला असतो. पण जो चुलता अशा वेळी गप्प बसतो, विषय बदलतो, टोमणे मारतो, हे फार दिवस टिकणार नाही. आपल्या वेळेला असं नव्हतं अशी वाक्य फेकतो, तो आतून जळत असतो. अनेक वेळा असे चुलते भावाची प्रगती सहन न झाल्यामुळे अप्रत्यक्षपणे अडथळे निर्माण करतात, लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतात, आत्मविश्वास खच्ची करतात. त्यामुळे चुलता तुमच्या यशात आनंदी आहे की अस्वस्थ आहे हे नीट पाहिलं तर त्याची खरी मानसिकता समजते. मुद्दा 8. चुलता लहान गोष्टी वाढवतो की मिटवतो यावरून त्याचा स्वभाव ओळखा. घरात लहान मोठे गैरसमज होणं स्वाभाविक आहे, पण त्या गैरसमजांना कोण वाढवतं आणि कोण मिटवतं हे फार महत्त्वाचं असतं. जर का चुलता लहानशा वाक्यावरून मोठा वाद उभा करतो, एका शब्दाचा हे अर्थ बदलून सांगतो, एका व्यक्तीचं वाक्य दुसऱ्यांच्या कानात वेगळ्या पद्धतीने घालतो आणि मग भांडण पेटवतो, अशा माणसाला घरात आग लागलेली पाहण्यातच आनंद मिळतो. यामुळं चांगला चुलता गैरसमज होऊ नयेत यासाठी प्रयत्न करतो. चुकीची गोष्ट ऐकली तर थेट स्पष्ट करतो, दोन्ही बाजू समजून घेतो आणि शांततेने विषय संपतो. त्यामुळे चुलता आग लावणार आहे की पाणी ओतणार आहे हे लक्षात घेतलं तर सत्य समोर येतं. मुद्दा 9. चुलता सल्ला देतो की आदेश देतो हे तपासा. चुलता चांगला आहे की जळका आहे हे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनही समजतं. चांगला चुलता सल्ला देतो पण अंतिम निर्णय भावावर सोडतो. तू हे असं कर, तुला हेच करावं लागेल अशा भाषेत बोलत नाही. तो अनुभव सांगतो, मार्गदर्शन करतो, पण स्वतःची सत्ता लादत नाही. जळका चुलता मात्र आदेश देतो, दडपशाही करतो, भावाच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू पाहतो. त्याला वाटतं की घरात सगळ्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे. अशी वृत्ती हळूहळू घरात दडपण, भीती आणि तणाव निर्माण करते. त्यामुळे चुलता तुमचा मार्गदर्शक आहे की तुमचा मालक बनू पाहतो आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. मुद्दा 10. चुलता तुमच्या अनुपस्थित तुमच्याबद्दल काय बोलतो यावरून त्याची नियत ओळखा. माणसाची खरी ओळख तो तुमच्या समोर नसताना तुमच्याबद्दल काय बोलतो यावरून होते. जो चुलता तुमच्या समोर गोड बोलतो पण तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करतो, तुमच्या चुका वाढवून सांगतो, तुमच्या बायकोविषयी चुकीच्या गोष्टी पसरवतो, तो स्पष्टपणे जळका असतो. चांगला चुलता मात्र तुमच्या अनुपस्थितही तुमचा सन्मान राखतो, तुमचं नाव खराब होणार नाही याची काळजी घेतो, तुमची बाजू मांडतो. त्यामुळे लोकांकडून ऐकू येणाऱ्या गोष्टी दुर्लक्ष करू नका, त्यात चुलत्याच्या स्वभावाचं आरसाच असतात. मुद्दा 11. चुलता घरात भीती निर्माण करतो की विश्वास निर्माण करतो हे पहा. जळका चुलता घरात भीतीचं वातावरण तयार करतो. लोक त्याच्यासमोर मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. प्रत्येकाला वाटतं की काही बोललं तर वाद होईल, गैरसमज होईल. अशा घरात नाती आतून कुजायला लागतात. चांगला चुलता मात्र विश्वासाचं वातावरण तयार करतो. त्यांच्यासमोर लोक मोकळेपणाने बोलतात, मतभेद असले तरी संवाद तुटत नाही. त्यामुळे चुलता घरात दहशत निर्माण करतो की दिलासा देतो हे नीट पहा. मुद्दा 12. चुलता स्वतः बदलतो की सगळ्यांनीच बदलावा अशा अपेक्षा ठेवतो हे ओळखा. चांगला चुलता स्वतःकडेही पाहतो, स्वतःच्या चुका मान्य करतो, गरज असेल तर स्वतः बदलतो. जळका चुलता मात्र कधीच स्वतः चुकीचा आहे असं मानत नाही. त्याच्या मते नेहमी दुसरेच चुकतात. सगळ्यांनी त्याच्याप्रमाणे वागावं, त्याचं ऐकावं अशी अपेक्षा ठेवणारा माणूस कधीच घरासाठी चांगला ठरत नाही. त्यामुळे चुलता नम्र आहे की अहंकारी आहे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. मुद्दा 13. चुलता घरातील निर्णयामध्ये सामंजस्य आणतो की फूट पाडतो हे ओळखा. घरात निर्णय घेताना मतभेद होणं साहजिक आहे, पण त्या मतभेदाचं काय होतं हे चुलत्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. चांगला चुलता वेगवेगळ्या मतांनी ऐकतो, दोन्ही बाजू समजून घेतो आणि सगळ्यांना मान्य होईल असा मधला मार्ग शोधतो. तो कुणालाही एकटं सापडत नाही, कुणाच्या बाजूने उघड उभा राहून दुसऱ्याला कमी लेखत नाही. यामुळं जळका चुलता मुद्दाम 2 गट तयार करतो. एका गटाला दुसऱ्या विरुद्ध चिथावतो, मी तुझ्याबरोबर आहे असं सांगून दुसऱ्याच्या मनात संशय निर्माण करतो. अशा पद्धतीने तो घरात कायमस्वरूपी फूट पाडतो. त्यामुळे चुलता घर एकत्र ठेवतो की विभागतो हे पाहिलं तर त्याची नियत स्पष्ट होते. मुद्दा 14. चुलता भावाच्या मुलांबाबत कसा वागतो यावरून त्याचं मन ओळखा.
चुलत्याचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याची वागणूक फक्त भावापुरती न पाहता भावाच्या मुलांपर्यंत पाहिली पाहिजे. चांगला चुलता भावाच्या मुलांना स्वतःच्या मुलांसारखं प्रेम देतो, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं अशी इच्छा ठेवतो, त्यांच्या शिक्षणात संस्कारात सकारात्मक भूमिका घेतो. जळका चुलता मात्र भावाच्या मुलांकडे स्पर्धेच्या नजरेने पाहतो, त्यांना कमी लेखतो, त्यांच्या यशावर टीका करतो, त्यांच्या चुका मोठ्या करून सांगतो. अनेकदा असे चुलते लहान वयातच मुलांच्या मनात भीती न्यूनगंड निर्माण करतात. त्यामुळे चुलत्याचं मन किती स्वच्छ आहे हे त्याच्या वागणुकीतून मुलांवर स्पष्टपणे दिसतं. मुद्दा 15वा, चुलता वेळेनुसार बदलतो की जुन्या अहंकाराला चिटकवून राहतो. हे पहा, समाज बदलतो, काळ बदलतो, पण माणसानेही बदलायला हवं. चांगला चुलता काळानुसार विचार बदलतो, नव्या पिढीला समजून घेतो. प्रत्येक गोष्टीत आमच्या वेळेला असंच होतं असं म्हणून वर्तमान नाकारत नाही. जळका चुलता मात्र जुन्या अहंकाराला घट्ट धरून बसतो, बदल स्वीकारत नाही, नव्या विचारांची थट्टा करतो, सतत तुलना करून भावाला आणि त्यांच्या कुटुंबाला कमी लेखतो. अशी वृत्ती घरात सतत तणाव निर्माण करते. त्यामुळे चुलता लवचिक आहे की हट्टी आहे हे लक्षात घेतलं तर त्याचा स्वभाव कळतो. मुद्दा 16वा, चुलता मदत करताना तुमचं स्वाभिमान जपतो की दुखावतो हे तपासा. मदत करणं वेगळी गोष्ट आहे आणि मदतीच्या नावाखाली स्वाभिमान चिरडणं वेगळी गोष्ट आहे. चांगला चुलता मदत करताना कधीही तुमचा अपमान करत नाही, तुमच्यावर उपकार टाकत नाही. मी नसतो तर तुझं काही झालं नसतं अशी भाषा वापरत नाही. जळका चुलता मात्र प्रत्येक मदतीची आठवण करून देतो, ती मदत शस्त्रासारखी वापरतो आणि वेळोवेळी टोमणे मारतो. त्यामुळे मदतीमागची भावना काय आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. मुद्दा 17वा, चुलता घरात समानता ठेवतो की दुजाभाव करतो हे ओळखा. चांगला चुलता घरात सगळ्यांना समान वागणूक देतो, तो कोणालाही विशेष मान देऊन दुसऱ्याला कमी लेखत नाही. जळका चुलता मात्र दुजाभाव करतो, एखाद्याला जास्त जवळचा दाखवतो आणि दुसऱ्याला कायम दुर्लक्षित करतो. या दुजाभावामुळे घरात मत्सर, राग आणि फूट वाढते. त्यामुळे चुलता समतोल आहे की पक्षपाती आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुद्दा 18वा, चुलता स्वतः शांत आहे की कायम अस्वस्थ आहे हे पहा. शांत माणूस घरात शांतता आणतो, अस्वस्थ माणूस घर अस्वस्थ करतो. चांगला चुलता स्वतः शांत असतो, छोट्या गोष्टीवर भडकत नाही, परिस्थिती समजून घेतो. जळका चुलता मात्र कायम चिडलेला, तक्रारीत गुंतलेला, नकारात्मक विचार करणारा असतो. त्याची अस्वस्थता हळूहळू संपूर्ण घरात पसरते. त्यामुळे चुलत्याच्या मनस्थितीवर त्याचा स्वभाव ओळखता येतो. मित्रांनो, तुमचा चुलता कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.